राज्यभरात एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना आणि भाजप युती हमखास तुटण्याची चिन्ह दिसतायत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिलेत। ते रविवारी डोंबिवलीमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते। यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपच्या स्वबळावर लढवण्याबाबतचे संकेत दिलेत। जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, तुमची सर्व कामे होतील, असंही रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले। यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.